म्हणजे महाराज घ्या पळून. ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. ह्याच माणसाने, कोरटकरने, मूर्खाने फोन केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं होतं? शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर हार घातला, पाया पडल्या, मी तर त्यांना दैवत मानतो. अहो बघा किती खोटारडा आहे. एक दिवस आधी त्यांनी शिवाजी महाराज पळपुटा होता, तुमचा महाराज तर काहीच नव्हता, बामणाशिवाय तो जगलाच नसता असं म्हणलं. त्याच्या बायोलॉजिकल बाप वेगळाच होता म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस म्हणतो मी शिवाजी महाराजांना मानणारा आहे, शिवाजी महाराज तर माझे दैवत आहे, त्याला डोकं काय टेकवत आहेत, त्या पुतळ्यासमोर हार काय घालतोय, इतकं दुटप्पी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शेवटी काल प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंतांना रात्री 12 वाजता आपणच कॉल केला हे मान्य केलं. म्हणजे आता ह्या माणसाने हे मान्य केलेलं आहे की ह्याच माणसाने इंद्रजित सावंतांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, जिजाऊ मातेच्या कॅरेक्टरबद्दल इतकं घाणेरडं बोललेलं आहे, इतकं घाणेरडं बोललेलं आहे की असं वाटतं की यार शिवाजी महाराजांबद्दल इतका द्वेष मनात असणारे लोक आज महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्या माणसाच्या मनात किती विष असेल. ह्या माणसाने आपल्या लहानपणी आपल्या घरामध्ये, आजूबाजूला, मित्रमैत्रिणींमध्ये, बहीण भावंडांमध्ये किती काय काय शिवाजी महाराजांबद्दल वाईट ऐकलं असेल की एक दिवस त्याचा हा सगळा राग जो आहे तो इंद्रजित सावंतांना रात्री फोन करून निघाला. म्हणजे तुम्ही पण तो फोन कॉल ऐकला असेल किंवा ऐकला नसेल तर मी तुम्हाला त्याच्यातलं काही थोडंसं ऐकवून दाखवणार आहेच आज परत एकदा. तुम्ही ऐकलं असेल तरी परत ऐका, कारण खरोखर मला इतकं वाईट वाटतंय की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रामध्ये असेही लोक आहेत की जे हे म्हणतात की शिवाजी महाराज पळपुटा होता, बामणांमुळे शिवाजी महाराज वाचलेला आहे, त्या बामणांनी जर का लिहिलं नसतं तर शिवाजी महाराजांची महती जगाला कळली नसती, रामदास स्वामी नसते तर शिवाजी नसते, किंवा मग शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल बाप वेगळाच होता. म्हणजे इथं जिजाऊ मातेच्याच कॅरेक्टरवर त्यांनी शंका घेतली आणि दुसराच बाप होता असं सांगायचा ह्याने सांगितलंय. ठीक आहे, हाच माणूस आहे ज्यांनी म्हणलं की संभाजी महाराज हे अय्याश होते. हाच माणूस आहे ज्यांनी असं म्हटलं की ब्राह्मणांचेच पाय चाटू चाटू मराठे मोठे झाले. इतकं घाणेरडं. आणि शेवटी हा म्हणतो की मी परशुरामाला मानणारा आहे. परशुरामाला मानणारी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येही एक जात आहे. मला वाटतं कुठली तरी ब्राह्मण कम्युनिटी मधलीच एक परशुरामाशी संबंधित आहे, जी की मला फार माहिती नाही. तर हे म्हणतो की मी परशुरामाला मानणार आहे आणि तो परशुचा जो भाला आहे ना तो इंद्रजित सावंतांना म्हणतो तू जिथं कुठं असशील तिथं मी तुझ्या ह्याच्यात खूप असतो पार्श्वभागामध्ये. इतकं घाणेरडं, म्हणजे सरळ सरळ धमकी दिलेली आहे मारून टाकायची. आणि शेवटी काय म्हणतो की तुला माहित नाही का सत्ता कोणाची आहे, मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हटलं, ब्राह्मणांची सत्ता आहे. मला एक सांगा मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची सत्ता आहे का? सत्ता ब्राह्मणांची आहे की लोकांची आहे? हे लोकशाही राज्य राहिलेलं नाही आहे का? नाही. आता ह्या माणसाने, आणि हे का म्हणलेलं आहे बघा, देवेंद्र फडणवीसांबरोबर ह्याचे इतके फोटो आहेत की आपल्याला सरळ सरळ त्या फोनवरून लक्षात येतं की ह्याला बिलकुल भीती नाही. ह्याला माहित होतं की आपल्याला हे साहेब वाचवणार आहेत. आता अर्थात ते वाचवत नाही आहेत किंवा ते त्याच्या विरोधात पण फार काही बोलत नाही आहेत, आणि ते वाचवत ह्याच्यासाठी नाही आहे, कारण या हिंदुत्ववादी लोकांचं मला एक कॅरेक्टर कळलं की हे कोणाचेच नसतात. हिंदूंचे तर सोडूनच द्या, ते आपल्या जवळच्या व्यक्तीचे पण नसतात. जेव्हा त्यांच्यावर जर का वेळ आली, त्यांना असं वाटलं की आपल्या अंगावर येत आहे हे प्रकरण, ते लगेचच त्या माणसाला तोडून टाकतात. जसे की आता देवेंद्र फडणवीसांबरोबर ह्या प्रशांत कोरटकरचे खूप फोटो याच्या आधी नेटवर उपलब्ध होते, म्हणजे महिनाभर आधी बरं का. आणि नंतर काल परवा मी परत एकदा बातमी करत असताना फोटो शोधावे म्हणून बघायला गेले तर फडणवीस आणि कोरटकरचे सोबतचे फोटोच मिळत नाहीयेत. जे काही आहे ते लोकांनी क्रॉप करून लावलेले. हे असे, आता ह्याच्यामध्ये जे आहे ते ऑर्गॅनिक दिसते की हे दोघं जण एकाच ठिकाणी एकाच घरात आहे. मागे मोदीजींचा फोटो आहे, तर ते फोटो मिळत नाही आहेत. आणि मी ते अजून 1-2 फोटो आहेत की जे माझ्याकडे सेव्ह आहेत. डोंट वरी, प्रशांत कोरटकर यांना मला सांगायचंय, किंवा देवेंद्र फडणवीसांना जरी असं वाटत असेल की लोकांना हे कळू नये की अरे मी यांचा इतका ओळखीचा आहे, नेहमी या माणसाच्या काय म्हणून आमचे लागे बांधे कसे आहेत हे कुणाला कळू नये म्हणून मला असं वाटतं की नेटवरून त्यांनी फोटो काढून टाकलेले आहेत. पण माझ्याकडे त्यांचे फोटो आहेत, त्यांचे फॅमिलीचे जे देवेंद्र फडणवीसांबरोबर आहेत असे सगळे फोटो. तर हे आहे. आणि कुठेतरी हा कॉन्फिडन्स होता ह्या माणसाला की सत्ता ब्राह्मणांची आहे, हे मुख्यमंत्री आहेत आमचे ब्राह्मणांचे, त्याच्यामुळे ते आम्हाला वाचवणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे ब्राह्मण सोडून इतर सगळ्या जातीच्यांनी अवकातीत राहा, असं बोललाय हा माणूस.
यालाच म्हणतात मनुवाद, ज्याला आम्ही वर्षा 2 वर्षापासून, काही लोक 10 वर्षापासून हे ओरडत आहेत की सत्तेमध्ये आलेले भाजपचे लोक हे ज्या विचारधारेला मानतात ती विचारधारा या राज्यामध्ये संविधानाला मानणारी नाही आहे. आता ते दाखवतात संविधानाला मानतो असं, कारण की लोकशाही आहे, मतदान घ्यावं लागतं लोकांचं, त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणता येत नाही मनुवादी की संविधान विरोधी जाता येत नाही. त्याच्यामुळे हे लोक काय करतात तर इनडायरेक्टली हे असं काहीतरी करून किंवा मनुस्मृतीचं महत्त्व इतकं वाढवायचं की लोकांना असं वाटेल की संविधानापेक्षा मनुस्मृतीच चांगली आहे. तर हे असं आहे. आणि मनुस्मृतीमध्ये काय आहे तर चातुर्वर्णी व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की ब्राह्मण कसे श्रेष्ठ. आता हा माणूस बघा, प्रशांत कोरटकर, त्यांनी कोणाकोणाबरोबर, हे बघा राजनाथ सिंग आहे, यांच्याबरोबरचे फोटो आहे. ह्या माणसाचे कोणाबरोबर फोटो नाही आहेत, या माणसाचे सगळ्यांबरोबर फोटो आहे. अर्थात मी हे म्हणत नाहीये की एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो असले म्हणजे तुम्ही त्याचे खूप जास्त हे असता, कोणी कोणी कधी जाता जाता फोटो काढून घेऊ शकतं, माझ्याबरोबर आहे उद्या कोणी फोटो काढेल मला नसतं माहीत राहत. पण ज्या पद्धतीने हे बघा बावनकुळेंनी यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे, ज्या प्रेमाने मायेने यांचं सगळं आपल्याला दिसते की यांचं काय म्हणूया कनेक्शन चांगलं आहे, मैत्री किंवा जे काय असेल ते, त्याच्यावरून लक्षात येते की हे का इतकं कॉन्फिडंटली शिवाजी महाराजांना घाणेरडा बोलला, का इतकं कॉन्फिडंटली हा बोलला हे कळत आहे. आणि आता शिवाजी महाराजांचा असा इतका भयंकर अपमान करणारा या माणसाला कडक शिक्षा झाली पाहिजे, कडक, अत्यंत कडक. एकीकडे हे लोक आहे, कुठल्याही भाजपच्या नेत्याने किंवा कुठल्याही शिवसेनेच्या नेत्याने ह्या कोरटकरच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलंय का मला सांगा. मीडियावाले विचारायला जातात फक्त तेव्हा ते म्हणतात हां चुकीचं बोलले. पण जसं कुणाल कामराला म्हणतात की टायरमध्ये घालून त्याला झोडून काढा, त्याने तर गद्दारी केलेल्याला गद्दार म्हटलं. ह्या माणसाने आपल्या सगळ्यांच्या जो एकमेव स्वाभिमानी राजा होता अख्ख्या भारतभरातला, त्या राजाचा इतका अपमान केला, ज्याने संभाजी महाराजांना अय्याश म्हटलं. त्याच्याविषयी काय बोलायला पाहिजे या शिंदे सेनेतल्या लोकांनी आणि भाजपच्या लोकांनी, पण ते कोणीच बोलत का नाही आहेत? का त्यांना वाटत नाही शिवाजी महाराजांचं अपमान केलेल्या माणसाला आपण काहीतरी धडा शिकवायला पाहिजे? का त्यांना असं वाटतं की हा फडणवीसांच्या जवळचा आहे म्हणून सोडून देऊया? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अप्रामाणिक आहात, तुम्ही प्रामाणिक नाही आहात, तुमचे हेतू पण चांगले नाही आहे. आणि तुम्ही जे दाखवता की आम्हाला शिवाजी महाराजांचं फार वाटतं तर ते तसंही काही वाटत नाही. कोल्हापूरमध्ये लोकांनी, शिवभक्तांनी याला चांगलाच कोल्हापुरीचा चोप दिला त्या दिवशी जेव्हा पकडला गेला तेव्हा. आणि मधल्या काळामध्ये हा लपून होता माणूस, म्हणजे पोलिसांनी हजर व्हायला सांगितलं आणि हा फरार. कोणी म्हणतं दुबईला गेला, कोणी म्हणतं चंद्रपूरला गेला. हा ज्या ज्या ठिकाणी थांबलाय आता त्याही लोकांना इथं पोलीस पकडणार आहे, त्यांच्यावरही कारवाई होईल. कारण की जे मॅटर इतकं गाजतं, जे मॅटर इतकं सगळीकडे सोशल मीडियावर चालू आहे, बातम्यांमध्ये येत आहे, लोक पोलीस शोध घेत आहे, अशा गुन्हेगाराला जर कोणी वाचवत असेल तर ती व्यक्ती सुद्धा दोषी असते. त्यामुळे ह्याला ज्या ज्या लोकांनी वाचवलं ते सगळे दोषी असणार आहेत. आणि हा सापडला कोणामुळे माहिती आहे? तेलंगणामध्ये एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला सापडून दिलं ह्या माणसाला. तर हा असा प्रशांत कोरटकर. आणि कोल्हापूरमध्ये आता त्यांच्यावर ट्रायल चाललेली आहे. मला असं वाटतं की ह्याला 10 वर्ष बिलकुल बाहेर काढायचं नाही. आता ते नागपूरचे जे भोसले घराणं आहे त्यांनी तर म्हटलंय की त्याचं घर बुलडोज करून टाका, पण मला बिलकुल वाटत नाही कोणाचे घरं बिरं पाडायला पाहिजे. पण येस, त्यांनी तो गेल्या 7 वर्षात श्रीमंत झालेला, मी तुम्हाला सांगते. तो 7 वर्ष आधी 1 रूम किचनमध्ये राहत होता, RK मध्ये राहणारा हा माणूस आहे 7 वर्ष आधी. त्याच्यानंतर या काळामध्ये त्यांनी जी काही संपत्ती, मोठा काय म्हणूया खूप मोठा आलिशान बंगला मुंबईमध्ये, गाड्या त्यांच्याकडच्या पाहायच्या, 101 गाड्यांसोबत असलेले फोटो, कुठल्या लॉंगच्या ट्रिप, हा पैसा कुठून आला? ईडी यांच्या घरी का नाही जात? का यांचे फडणवीसांबरोबरचे 1760 फोटो आहेत म्हणून हे असं करतायत? हे आता जे आहे ते उघड झालं पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि अजूनही काही शिवभक्त ज्यांचे आत्मे अजूनही मेलेले असतील त्यांनी आता तरी जागे व्हा. आणि हा जो काही कावा चाललेला आहे, खरं तर मी कावाच म्हणते ह्याला, लोक त्याला नाव देतात बामणी कावा वगैरे. आता बामणी म्हटल्यावर त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख येतो, पण मला असं वाटतं की हा जो काही कावा आहे हे खूप डेंजर आहे. याच्यावरून लक्षात येतंय की हा कोरटकर, ह्याचे नातेवाईक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात. आणि हे जे आहे ते आता इतकं व्हायरल झालं म्हणून, पण ही गोष्ट आहे, हे अनेकांना माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या जातीला कनिष्ठ लेखणारे, त्यांना क्षुद्र मानणारे
किंवा ज्यांची जात सगळ्यात वरची आहे आणि त्यांना असं वाटतं की शिवाजी महाराजांची जात म्हणजे क्षुद्र आहेत, ते लोक शिवाजी महाराजांना अजून एक क्षुद्रच म्हणतात. तेव्हाही राज्याभिषेक केला नाही, राज्याभिषेकाला विरोध केला. खूप पैसे दिल्याच्या नंतर, सोनं दिल्याच्या नंतर राज्याभिषेक झालाय. तोपर्यंत राज्याभिषेकाला विरोध गागाभट्टाने केला की तो क्षुद्र आहे, शिवाजी महाराज क्षुद्र आहे म्हणून राज्याभिषेक नाही केला. तीच प्रवृत्ती आजही आहे, जी आपल्या राजांना राजा मानायलाच तयार नाही आहे. आज लोकांना बरं वाटावं म्हणून ते तोंडापुरतं म्हणतात. ह्याच माणसानी, ह्याच कोरटकरने, मूर्खाने फोन केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं होतं? शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर हार घातला, पाया पडल्या, मी तर त्यांना दैवत मानतो. अहो बघा किती खोटारडा आहे. एक दिवस आधी त्यांनी शिवाजी महाराज पळपुटा होता, तुमचा महाराज तर काहीच नव्हता, बामणाशिवाय तो जगलाच नसता असं म्हणलं. त्याच्या बायोलॉजिकल बाप वेगळाच होता म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस म्हणतो मी शिवाजी महाराजांना मानणारा आहे, शिवाजी महाराज तर माझे दैवत आहे, त्याला डोकं काय टेकवत आहेत, त्या पुतळ्यासमोर हार काय घालतोय. इतकं दुटप्पी. आदल्या दिवशी तुम्ही घाणघाण शिव्या देता शिवाजी महाराजांना, दुसऱ्या दिवशी तुम्ही हार घालताय हे दाखवताय. याचा अर्थ शिवाजी महाराजांना हार घालून कंबरेपासून वाकून साष्टांग दंडवत घालणारे जे लोक आहेत ना, ते मॅक्सिमम नाटकी आहेत. कारण शिवाजी महाराजांना मानणारा जो खरोखर व्यक्ती आहे तो त्यांचे विचार वाचतो. आरती गात नाही. ह्या माणसाने आरती केल्याचंही नाटक दाखवलं की आपण कसे आरती करणारे आहोत. पण आज त्याला मान्य करावं लागलं की हो, तो फोन करून शिव्या घालणारा मीच होतो, संभाजी महाराजांना यश म्हणणारा मीच होतो, बामणांची सत्ता आहे म्हणणारा मीच होतो, हे याला मान्य करावं लागलंय. आणि तरीही महाराष्ट्र अजूनही शांत आहे. मला कळत नाही शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र किती दिवस शांत राहणार आहे. एकदा त्याची झलक आहे का, काय म्हणला होता? शिवाजी महाराज अय्याश होते, कोण सांगा ना त्याच्यामध्ये. नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? बाजीप्रभू हे कायस्थ होते, ब्राह्मण नाही. काय नवीनच बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही साहेब इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही, ब्राह्मणांना बोलण्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. याला म्हणायचंय ब्राह्मणांना तुम्ही बोलू नका. तर ब्राह्मणांना कोणीच बोलत नाही, जातीवाद कोणीच करू नये. हा मला असं वाटतं की ज्या जातीमध्ये हा जन्मला आहे त्या जातीतल्याही लोकांना असं वाटत असेल की हा बाबा कसा निपजलाय, इतकं घाण कसं काय बोलू शकतं शिवाजी महाराजांना. पण काही लोकांना असतो आपल्या जातीचा माज आणि तो असा दाखवतात. अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आज 2025ला हेच लोक स्वतःला दाखवतात की आम्ही शिवाजी महाराजांना मानतो, हेच लोक आपल्यासोबत असे लोक ठेवतात. याचा अर्थ यांच्यामध्ये काय बोलणं होत असेल मला असं वाटतं की मला सांगायची गरज नाहीये. कमेंट करून तुम्हीच सांगा मला. थांबते.